हास्य सम्राट. 26 जुलैच्या दिवशी इतका पाऊस पडला होता मुंबईमध्ये की काही लोकांचे घरं वाहून गेली, काही लोकांचं सामान वाहत चाललं होतं, कोणाचं टीव्ही, कोणाचं फ्रीज, कोणाचं काय. एक लहान मुलगा वाहत चालला होता. सगळी लोक बघत होते, कोणाची हिंमत झाली नाही त्या मुलाला वाचवावं. एक मुसलमान बाई बुरख्यामध्ये, तिने पाहिला मुलगा पाण्यात बुडतोय, तिने उडी मारली, मुलाला वाचवलं. एक म्हातारा परेशान, कमाल की बाई है, कमाल की औरत है, बच्चे को बचाया बाबा, देखो कमाल की औरत है. त्या बाईला राग आला, तिने बुरकावर केला, त्याच्या कानाखाली मारली. ठीक से देख, कमाल की नहीं, मैं जमाल की औरत है. माझा एक मित्र आहे, बाला नाव आहे, आगरी आहे, एका ऑफिसमध्ये काम करतो. त्याला 10 दिवसाची रजा हवी आहे. रजा मागायची स्टाईल बघा, त्याला हनीमूनला जायचंय, साहेबांच्या कॅबिनमध्ये यायची स्टाईल, रजा मागायची स्टाईल. साहेब, ओ साहेब, हे ज्याला खपला का रे यो? साहेब, काय रे? नाही, माझं नवीन लगीन झालं ना, तर माझी बायको मला बोलली तिला हनीमून बघायचंय. ती मला बोलली एकटी कशी जाऊ, तुम्ही पण चला. मागून मला 10 दिवसाची सुट्टी पाहिजे. साहेब म्हणाले, बघ सुट्टी बिट्टी मिळणार नाही, तू गेल्या महिन्यात 15 दिवसाची रजा घेतली होती, आता सुट्टी मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही, काम भरपूर आहे, चल जायला. तू जायला लागला. साहेबांनी हाक मारली, इकडे. कोण? तू इकडे. काय? आता काय करशील? कोण? तू काय करशील? काय करू? आता आहे का करायला? बायकोसला सांगेन आत्ताच्या वेळेस तुम्ही सगळ्या बायका हनीमूनला जा, सुट्टी भेटली की नंतर आम्ही सगळी माणसं जाऊ. हाच बाला कधी कधी ऑफिसात उशीर येतो. एक दिवशी साहेबांनी त्याला हटकलं, त्याला बोलावलं, इकडे रे. काय साहेब? इकडे. काय? नेहमी उशीर येतो, आज का उशीर झाला? नाही, कमाल झाली. कमाल झाली? कसली कमाल झाली? नाही, ज्या मोठी कमाल झाली, मी हापिसाने आला निघालो, पण जे आलं एक माणूस स्कूटरवरनं खालती पारायला बोला. मग यात कमाल कसली? नाही, सगळी लोक त्याला बघून हसायला लागली, मी नाही हसलो. आई शपथ मी नाही हसलो. बोले का? तू का नाही हसला? कसं हसणार, स्कूटरवरनं पारणारा पण मीच होतो ना. या बाल्याला वाचनाचं फार हौस, वाचन वगैरे करायची फार हौस त्याला. एका लायब्ररीत जायचा, अत्रेंचं एकच पुस्तक घ्यायचं, सकाळी संध्याकाळी परत करायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जायचा, परत संध्याकाळी परत करायचं. लायब्ररीन त्याच्याकडे नजर टाकून होता, त्याने पाहिलं की हा नेहमी पुस्तक नेतो आणि नेहमी संध्याकाळी परत करतो. लायब्ररीन म्हणाला, तुम्ही खूप चांगले वाचक आहात. वाचक बिचक काही नाही, कसला वाचक नाही फाचक याच्या. नाही, तुम्ही रोज एकच पुस्तक नेता आत्रेंचं, तुम्ही खूप मोठे फॅन आहे. फॅन बिन काय नाही, कसला फॅन ना, शिलिंग नाही ज्याला फुल साईज, आपलं काय फॅन बिन काय नाही. नाही, मग तुम्ही रोज एक पुस्तक नेता, मग न्यायलाच पाहिजे ना. बोले का? त्याने म्हणा 100ची एकदा नोट सापडली होती. आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जितके सण आपण साजरे करतो तेवढ्याच प्रथा पाळतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतात म्हणा, एक प्रथा आहे, ती प्रथा जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ती म्हणजे मेलेल्या माणसांना, आपल्या पूर्वजांना आपण वर्षातून एकदा त्यांची आठवण म्हणून जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवतो आणि त्यांना हाक मारतो. त्याला पितृ अमावस्या असं म्हणतो. काही लोक काव म्हणतात. साऊथमध्ये गेलात, नॉर्थमध्ये गेलात, दिल्लीमध्ये किंवा UPमध्ये गेलात, ही प्रथा थोडी चेंज होत जाते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय करतो, जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. पितृ अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घेतलं, घराच्या कौलावर ठेवलं. आता कावळ्यांना हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव काव कर रहा है? ये काव काव का है? अरे भैया आज पितृ अमावस्या है ना. पतरी समोसा ये कौन से होटल में मिलता है?
अरे भैया पत्री समस्या नाही, पित्री आमोशा. ते काय आमची जुनी लोक गचकली टपकली लुडकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचा ताट असा घराच्या कावल्यावर ठेवायचा. कावलेतन जेवणाला टोच मारतन. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा. कैसा ऐसा? ऐसा नहीं, खाने का थाली ऐसा छत पर रखना पड़ेगा. भैयाने सुद्धा जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः पण बाजूला बसला. आता भर उन्हात तापत असलेला भैया कावळ्यांना हाक मारतोय. त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेर आला. झाला भैया छपरावर काय करतो? कावले नाही आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. अरे काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलकर भाड़ में जाओ. आमच्या गावात एक हिंदीचा कार्यक्रम झाला होता. ती गाणी काय हो, एकापेक्षा एक. कहीं दूर जब दिन ढल जाए ओ महबूबा ओ महबूबा. गाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आमचं गाण्या पळत पळत आलं. म्हटलं एखादं तरी हिंदी गाणं म्हणा की. आमच्या गावात ना परवा 14 सप्टेंबरला हिंदी दिनाचं परिपत्रक आलं सरकारी. ते परिपत्रक म्हणे की त्या दिवशी सगळ्यांनी हिंदी बोलायचं हुकमावरनं. त्या परिपत्रकातच लिहिलं होतं आज के दिन सभी लोग हिंदी में बोलने का, हुकमावरून कळावे आपला. आमचं सरपंच घाबरून घट गावात दौंडी दिली. म्हटलं आज के आज सभी लोग कार्यक्रम को आने का, मराठी में कौन बोल्या तो 100 रुपये दंड, और झाडून सारा गाव हिंदी में बोलने का. आता सरपंचाचा आदेश बघा काका, गाव तर किती शान. झाडून सारा गाव हिंदी में बोलने का म्हणताना आमची लोक हातात झाडू घेऊन गाव झाडून कार्यक्रमाला. सरपंचानं बघितलं, म्हटला अरे उसके मायला, आज स्वच्छता दिन भी आहे बहुतेक. कार्यक्रमाला सुरुवात झाली, सगळी लोक आता 100 रुपये दंड द्यायला लागते म्हणताना सगळी नुसतं ऍक्शनच म्हणाली. ते सगळ्या ऍक्शनच त्यांच्या चालू झाल्या. सगळं कार्यक्रमाला लोक बसली, हॉल झाडला, खुर्च्या मांडल्या, टेबल मांडलं आणि सरपंच म्हटलं शिरप्या ओ ओ और टेबल पे हंतरने का हंतरून किधर है रे. शिरप्या म्हटल्या चपापलं. त्यानं त्याची अंडरपॅन्ट शिवून घेतली. ते आमचे मिलिटरी मॅन येऊन बसले होतं. ते म्हटलं साहबजी आपको जिस चीज की तलाश है वो शायद अलमारी में होने की संभावना है. सरपंच म्हटलं तुला काय कळतं काय म्हटली. आज हिंदीत बोलायचं माहित आहे ना. मग शिरप्या काय म्हणते रे हे. शिरप्या म्हटलं वो बोलताय कपाट में होईंगा. कळलं, बस खाली. त्याला बसवलं. शिरप्या म्हटलं सरपंच वो कापड़ा नहीं है, पोते का तटकार चलेगा का तटकार. टेबलावरती पोत्याचं तटकार टाकलं, त्याला बरोबर मध्ये एवढा मोठा भसका. सरपंचानं त्याच्यावरती ठेवली कार्यक्रम पत्रिका आणि म्हटलं शिरप्या ओ गट्टू किधर है रे, कांच का गट्टू. आता नायगावकर काका पेपर वाटला हिंदीत काय म्हणतात तुम्हाला, आम्हाला तर माहिती आहे का. बिचाऱ्या सरपंचानं काय करावं. शिरप्या म्हटलं वो तो कांच खाता वो कौच फुट्या. दगुड चलेगा का दगुड. सरपंच म्हटलं चलेगा ला, लेकिन जरा गुंडगुळ दे केला. गुंडगुळ दगड त्याच्यावरती ठेवला. कार्यक्रम चालू झाला. सरपंच भाषणाला सुरुवात केली. सरपंच म्हणले आज के दिन हम हिंदी क्यों मनाते हैं,
मालूम है तुमको? नहीं तुमको नहीं, तुमको तुमको भी नहीं, मुझको भी नहीं. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, मागचं सांगणार, पुढचं सांगणार. 12 वर्षाचं पोर रस्त्यावर रांगणार. पिंगळा बोले झाडावरी, टिटवी आकाशात भ्रमण करी. महादेवा महादेवा, ज्योतिषाची कधी थट्टा करू नको, नाहीतर जन्माला बट्टा लागल तुझ्या. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे तुझं? हिमेश. रास नाही विचारली, तुझे नाव विचारलं तुझं. हिमेश रेशमिया. हिमेश रेशमिया, कानाला रेशमासारखं वाटलं, पण अनुवंशिकतेचा रोग आलाय तुझ्याकडे. जास्त वाईट वाटून घेऊ नको. तुझ्या 5व्या पूर्वजाचं नाकातलं हाड वाढलं होतं, आज ते दुखणं तुझ्यापर्यंत आलं. खरं का खोटं? कधी कुठल्या पोरीनं तुला टोपी घातली प्रेमभंगामध्ये आणि त्याच्यावर तू चित्रपट काढलास, त्याच्यामध्ये तू अभिनय केलास, त्याच्यामध्ये तू गाणं म्हटलंस, वाजवलंस सुद्धा तूच, पण अभिनय करताना माशी पूर्ण पिक्चरवर उठली नाही तुझ्या. खरं का खोटं? तुला सांगतो, नाकात गाऊन गाऊन नाकाची भोकं बुजतील तुझ्या. श्वास घ्यायला दुसरी जागा शोधावी लागेल. खरं का खोटं? पुढं दुसरा क्लायंट बघायचंय मला. काय नाव तुझं? राखी सावंत. चांगलं प्रसिद्ध नाव आहे तुझं. धनुरास आहे तुझी. अर्ध जनावर आणि अर्ध माणूस असं म्हटलं जातं, पण जनावर उदाळलं की कधी अडवायचं अवघड होतं तुम्हाला सांगतो. बरं, तू जास्त वाईट वाटून घेऊ नको, पण तू सगळ्यांसाठी करतीस, पण तुझ्यासाठी कोण काही करत नाही, हे तुझं दुःख आहे. खरं सांगतो, सगळं उघडं करून दाखवायची सवय आहे तुला, मनातलं सुद्धा, पण तुझ्याकडे कोण लक्ष देत नाही. एका 4 चौघात घडलेल्या नकारार्थी घटनेतून प्रसिद्धीचा योग होता तुला, आणि तो झालेला आहे. मिकाने 4 चौघात मुका घेतला तुझा. खरं का खोटं? आणि मिकाने मुका घेतला आणि 4 चौघात घेतला म्हणून चिडलीस तू. कुठं आजूबाजूला घेतला असतास तर मुकाट्यानं मुका सहन केला असतास. खरं का खोटं? पण कॅमेरा समोर गेलीस आणि प्रसिद्धी झाली तुझी. मिकाच्या मुक्यानं चांगला हात दिला तुला. शनी वक्री आहे तुला, लक्षात ठेव. जास्त कपड्यांचा वापर करू नको, मग प्रसिद्धीच्या झोतात येशील. थोडक्यात अंगीभूत कौशल्याकडे लक्ष दे, म्हणजे सिलिकॉन पर्यंत प्रसिद्धी जाईल तुझी. खरं का खोटं? काय नाव आहे तुझं? सचिन तेंडुलकर. तुला कोण ओळखत नाही. 7 समुद्रापार कीर्ती तुझी. विक्रमवीर तू, चांगला खेळाडू तू, जगातल्या 1 नंबरचा खेळाडू तू. पण तुला सांगतो, नावाजलेला, अगदी नावाजलेला क्रिकेटमधला गुरु म्हणतात तुला, पण ऐनवेळी नावाजलेला गुरु होतो तुझा. खरं का खोटं? ज्यावेळी टीमला गरज असते त्यावेळी 10, 15, 25 आउट जातोस. 90च्या पुढे रना जायला लागला की अंग थरथरायला लागतं, कोपऱ्याचं दुखणं वाढतं, स्नायू बाळावतात तुझे. खरं का खोटं? सगळ्या गावाला चिंता लागून राहिली, सगळ्या गावाला चिंता लागून राहिली, तू कधी निवृत्त होणार, कधी निवृत्त होणार. पण एवढ्यात तुझा योग नाही. तुला सांगतो, 2019 सालच्या वर्ल्ड कपला 100 शतकं पूर्ण होतील तुझी. धोनी, उत्तप्पा, गंभीर, कार्तिक अशा ज्येष्ठ निवृत्त खेळाडूंच्या हस्ते सत्कार होईल तुझा. मग तू निवृत्ती जाहीर करशील. खरं का खोटं? थँक्यू.